महाराष्ट्र पोलीस भरती 2026 साठी अतिसंभाव्य चालू घडामोडी या सिरीजचा 7वा भाग आज आपण पाहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 15 तारखेला होणाऱ्या पेपरसाठी किंवा पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि ज्यांचा पेपर आहे असे आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पुरुष T20 विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने किती कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केलेली आहे? मित्रांनो, बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघाला 131 कोटी रुपये देणार आहे। किती? 131 कोटी, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3। आता वर काय दिलंय? तिसऱ्यांदा ही स्पर्धा भारतीय संघाने जिंकलेली आहे। सर्वात पहिल्यांदा 2007 साली महेंद्रसिंग धोनी कॅप्टन असताना, त्यानंतर 2024 साली रोहित शर्मा कॅप्टन असताना आणि यावर्षी 2026 साली सूर्यकुमार यादव कॅप्टन असताना। हे देखील लक्षात ठेवायचं, यावर देखील प्रश्न येऊ शकतोय। प्रश्न क्रमांक 2, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 या पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आता मित्रांनो, या सोहळ्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार आहे तो अशोक सराफ यांना देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2। त्यासोबतच सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार विकी कौशल या अभिनेत्याला देण्यात आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माहिती समजते तर व्हिडिओला लाईक करा। लाईकचं टार्गेट ठेवूया, किमान 200 ते 300 लाईक या व्हिडिओला यायला पाहिजेत। पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 मध्ये क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार मिळवणारा सर्वेश कुशारे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे 2026 चा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 या पुरस्कारामध्ये क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार कोणाला दिला गेला तर सर्वेश कुशारे याला देण्यात आला। आणि मित्रांनो, हा उंच उडीचा एक खेळाडू आहे। उंच उडी कशामध्ये मोडते? ॲथलेटिक्स मध्ये, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3। जर खेळाचं नाव आलं तर उंच उडी आणि नाही आलं तर ॲथलेटिक्स। प्रश्न क्रमांक 4, नोकरदार महिलांसाठी कम अर्ली गो अर्ली या सुविधेची घोषणा कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे? मित्रांनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी नोकरदार महिलांसाठी कम अर्ली गो अर्ली नावाची नवीन योजना जाहीर केलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री। तर मित्रांनो, या अंतर्गत महिलांना सकाळी 9:15 ते 9:45 या कालामध्ये या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून संध्याकाळी लवकर घरी जाता येणार आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, नुकतेच कुनो राष्ट्रीय अभयारण्यात ज्वाला या मादी चित्त्याने किती बछड्यांना जन्म दिलेला आहे? मित्रांनो, ज्वाला नावाची मादी चित्ता कुठे आहे? मध्य प्रदेश मधील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आहे, कुनो राष्ट्रीय उद्यानात आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी हिनं पर्याय चुकलेले आहेत, लक्षात ठेवा। या ठिकाणी 5 पिल्ल्यांना 5 बछड्यांना जन्म दिलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 5 पिल्ली। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 6, इथले पर्याय वर गेलेले आहेत, ठीक आहे। नवीन बछड्यांच्या जन्मानंतर सध्या भारतातील चित्त्यांची एकूण संख्या किती झालेली आहे? मित्रांनो, नवीन बछड्यांच्या जन्मानंतर भारतातील चित्त्यांची संख्या झालेली आहे 53। किती? 53, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच आतापर्यंत भारताने परदेशातून किती चित्ते आणलेले आहेत तर 20 चित्ते आणले, त्यापैकी 10 मरण पावले आणि उरलेल्या 10 मुळे आतापर्यंत संख्या किती झालेली आहे? 53 झालेली आहे। आणि मित्रांनो, यापैकी 33 पिलांचा जन्म, किती? 33 पिलांचा जन्म भारतामध्ये झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या। तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय। आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे। त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे। आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये। आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे। आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25 चा पॅटर्न असणार आहे, म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे। आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी।
ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 935968689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 7. ऑस्ट्रेलियन ग्राम प्री 2026 ही शर्यत खालीलपैकी कोणी जिंकली? आता मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ग्राम प्री 2026 ही इंग्लंडच्या जॉर्ज रसेल या खेळाडूने जिंकलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3. आता मित्रांनो, हा इंग्लंडचा आहे, ब्रिटनचा आहे, परंतु हा कोणत्या संघासाठी खेळतो तर मर्सिडीज या संघासाठी खेळतो. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 8. तेलुगू चित्रपटसृष्टीतील कोणत्या मेगास्टारला प्रतिष्ठित NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे? मित्रांनो, प्रतिष्ठित NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026 आहे तो चिरंजीवी या तेलुगू अभिनेत्याला देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 चिरंजीवी. प्रश्न क्रमांक 9. शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण ठरले आहेत? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांना शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4 कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 10. जगभरात आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आता आपण काय पाहिलेलं आहे, 8 मार्च जागतिक महिला दिवस आणि 10 मार्च लक्षात ठेवायचं आहे जागतिक महिला न्यायाधीश दिवस. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 11. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? मित्रांनो, इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोस्तबा खामेनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 मोस्तबा खामेनी. प्रश्न क्रमांक 12. भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडने आपली पहिली स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन कॉन्फरन्स कोठे आयोजित केली होती? मित्रांनो, भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडनं आपली पहिली स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन बैठक आहे ती उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी आयोजित केलेली होती. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 4. आता प्रश्न येतो की उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे तर ती कोणती आहे? लखनौ आहे. प्रश्न क्रमांक 13. कॉलियर्स ग्लोबल कॅपिटल फ्लोज अहवालानुसार जमीन आणि विकास प्रकल्पांच्या गुंतवणुकीसाठी भारत जगात कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे? मित्रांनो, जमीन आणि संपत्ती खरेदीच्या बाबतीत भारत हा जगामध्ये 4थ्या क्रमांकावर जाऊन बसलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 4 4थ्या क्रमांकावर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 14. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 पुरस्कार सोहळा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत कोणी घेतली? तर मित्रांनो, ही मुलाखत घेतलेली आहे आमिर खान यांनी. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3 आमिर खान. प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिला राष्ट्रीय UAV ड्रोन चाचणी आणि इनोव्हेशन कॉरिडॉर कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? मित्रांनो, भारतातील पहिला राष्ट्रीय UAV म्हणजे ड्रोन चाचणी आणि इनोव्हेशन कॉरिडॉर आहे तो ओडिशा राज्यामध्ये उभारला जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3 ओडिशा. ओडिशामधील रंगेलुंडा या विमानतळावर हा कॉरिडॉर उभारला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 16. पिल्लू AI हे भारतातील पहिले व्हॉइस बेस्ड बिलिंग आणि अकाउंटिंग AI एजंट कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे बिलिंग आणि अकाउंटिंगसाठी आपण तोंडाने सांगितल्यानंतर बिल बनवणारं आणि अकाउंटिंगचा हिशेब ठेवणारं पहिलं AI एजंट आहे ते आंध्र प्रदेश या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. काय होणार आहे, याचा वापर दुकानदारांना होणार आहे. दुकानदार सांगेल या माणसानं तांदूळ घेतले, साखर घेतली, तो AI काय करेल त्या ठिकाणी त्याचं बिल बनवून देईल. प्रश्न क्रमांक 17. प्रो रेसलिंग लीग म्हणजे PWL 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? मित्रांनो, PWL म्हणजे प्रो रेसलिंग लीग 2026 ही कुठे पार पडली? उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी पार पडली. आणि मित्रांनो, या ठिकाणी
हरियाणा थंडर्स या संघानं दिल्ली दंगल वॉरियर्स या संघाला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 हरियाणा थंडर्स. उपविजेता कोण? दिल्ली दंगल वॉरियर्स. त्यासोबतच मित्रांनो ही स्पर्धा कुठे पार पडली? तर उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 18. प्रो रेसलिंग लीग 2026च्या अंतिम सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच हा बहुमान कोणाला मिळाला? मित्रांनो प्रो रेसलिंग लीग 2026च्या अंतिम सामन्यामध्ये हरियाणा थंडर्स या संघाच्या नेहा सांगवान या महिला खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 नेहा सांगवान. प्रश्न क्रमांक 19. एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे AAIच्या मानव संसाधन संचालक मंडळावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला संचालक कोण ठरल्या आहेत? मित्रांनो पहिल्यांदाच एक महिला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मानव संसाधन संचालक मंडळावर निवड झालेली आहे. आणि मित्रांनो या महिलेचं नाव आहे सौ निवेदिता दुबे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 20. 35व्या किशोरी मुलींच्या सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025-26 चे विजेतेपद सलग 8व्यांदा कोणत्या राज्याने जिंकले? आता मित्रांनो या स्पर्धा कुठे भरलेल्या होत्या? तर हरियाणातील कुरुक्षेत्र या ठिकाणी भरलेल्या होत्या. आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या महिला संघानं या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 4. आणि कितव्यांदा जिंकल्या? सलग 8व्यांदा जिंकल्या. त्यासोबतच या किशोरी होत्या आणि किशोर देखील महाराष्ट्राच्या संघानं जिंकलेल्या आहेत. म्हणजे मुलींच्या देखील महाराष्ट्र संघाने जिंकल्या आणि मुलांच्या देखील महाराष्ट्राच्या संघानं जिंकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 21. व्हाय भारत मॅटर्स हे बहुचर्चित पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? मित्रांनो व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक आहे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2. त्यासोबतच व्हाय कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक कोणाचं आहे? DY चंद्रचूड यांचं. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 22. दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली? आता मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाकडून घेण्यात येणारी अंडर-19 महिला अजिंक्यपद स्पर्धा आहे ती भारताच्या महिला संघानं जिंकलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 2 भारत. प्रश्न क्रमांक 23. महिलांच्या नेतृत्वाखालील आणि महिलांच्यासाठीचा देशातील पहिला 50 एकर औद्योगिक पार्क कोठे सुरू करण्यात येणार आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो महिलांच्या नेतृत्वाखालील आणि महिलांसाठी चालवलेला देशातील पहिला 50 एकर औद्योगिक पार्क आहे तो कर्नाटकमधील गौरी बिदनापूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 गौरी बिदनापूर कर्नाटक. प्रश्न क्रमांक 24. 2026च्या आकडेवारीनुसार भारतातील लोकर उत्पादनात कोणते राज्य देशात अव्वल म्हणजे प्रथम क्रमांकावर आहे? या ठिकाणी पाहायचं आहे लोकर उत्पादनात भारतातील पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? राजस्थान. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 25. इटलीमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक 2026 मध्ये ऑलिम्पिक ज्योत घेण्याचा सन्मान कोणत्या भारतीयाला मिळालेला होता? मित्रांनो भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना हिवाळी ऑलिम्पिक 2026 मध्ये म्हणजे इटलीमध्ये ऑलिम्पिक ज्योत घेण्याचा सन्मान मिळालेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 अभिनव बिंद्रा. मित्रांनो प्रश्न येतो की भारतातील पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक कोणत्या खेळाडून जिंकलेलं आहे? तर अभिनव बिंद्रा याने जिंकलेलं आहे ऑलिम्पिक 2008. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 26. जपानमध्ये 2026च्या मध्यावधी निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून कोण पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे? मित्रांनो सध्या पाहायचं आहे तर साने ताकाईची या जपानच्या पंतप्रधान आहेत. आणि मित्रांनो पुन्हा निवडणूक लढवून त्या पुन्हा प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. म्हणजे या ठिकाणी त्या पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. म्हणून आपलं उत्तर पर्याय 4 साने ताकाईची. प्रश्न क्रमांक 27. जगातील सर्वात मोठी जैविक उत्पादने प्रदर्शनी म्हणजे बायोफॅच 2026 साठी कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? मित्रांनो बायोफॅच 2026 साठी भारताला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे भारत. प्रश्न क्रमांक 28. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली जगातील सर्वात बुटकी म्हैस राधा ही कोणत्या राज्यातील आहे? राधा ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी या गावातील आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 महाराष्ट्र. जिल्हा विचारला तर सातारा, गाव विचारलं तर मलवडी आणि तालुका विचारला तर मान. त्याची उंची किती आहे? फक्त 2 फूट 8 इंच. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29. 145 वर्षांचा इतिहास असलेल्या दार्जिलिंग हिमालयन रेल्वे
म्हणजे ट्रॉय ट्रेनच्या पहिल्या महिला TTE तिकीट तपासनीस कोण बनल्या आहेत? मित्रांनो, टॉय ट्रेनच्या पहिल्या महिला TTE कोण बनलेल्या आहेत? तर सरिता योल्मो या बनलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. दार्जिलिंग या ठिकाणी असलेल्या टॉय ट्रेनच्या पहिल्या तिकीट तपासनीस महिला कोण? सरिता योल्मो. प्रश्न क्रमांक 30. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF चा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? CISF ची स्थापना कधी झाली होती? 10 मार्च 1969. आणि मित्रांनो, त्यामुळेच 10 मार्च हा दिवस CISF चा स्थापना दिवस किंवा रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, 10 मार्च. पुढे पाहायचं आहे 2026 मध्ये त्याचा 57वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 31. दुसरी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? दुसरी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 चं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं. म्हणजे भारतामध्ये करण्यात आलेलं होतं. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये 8 देशातून एकूण 250 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झालेले होते. पुढे पहा प्रश्न क्रमांक 32. LPG गॅस पुरवठा खंडित होऊ नये यासाठी भारत सरकारने नुकताच कोणता कायदा लागू केला आहे? मित्रांनो, हा कायदा नुकताच लागू केलेला आहे, परंतु कायदा जुना आहे. कायदा कधीचा आहे? तर 1968चा. कधीचा? 1968चा. कायद्याचं नाव काय आहे? तर एस्मा कायदा. एस्मा म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट. अत्यावश्यक सेवा बंद पडू नयेत यासाठी हा कायदा लागू करण्यात येतो. आणि मित्रांनो, हा कायदा यावर्षी लागू करण्यात आलेला आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय 3. LPG गॅस पुरवठा बंद होऊ नये म्हणजे अत्यावश्यक सेवा बंद होऊ नयेत म्हणून भारत सरकारनं एस्मा कायदा लागू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 33. देशाच्या इतिहासातील पॅसिव्ह युथनेशिया म्हणजेच इच्छामरणची परवानगी मिळवणारे पहिले प्रकरण कोणते ठरलेले आहे? मित्रांनो, आतापर्यंत सुप्रीम कोर्टानं कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही कारणास्तव इच्छामरण हा पर्याय दिलेला नाही. परंतु हरीश राणा प्रकरणामध्ये काय झालेलं आहे? तर हा व्यक्ती 13 वर्ष झालं कोमामध्ये आहे आणि व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे याचा उपचार थांबवून याला इच्छामरण देण्यासाठी सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2 हरीश राणा प्रकरण. प्रश्न क्रमांक 35. द चोला टायगर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, द चोला टायगर्स या पुस्तकाचे लेखक कोण असणार आहेत? अमीश त्रिपाठी. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 36. आय हॅव द स्ट्रीट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, आय हॅव द स्ट्रीट्स हे R. अश्विन यांचं आत्मचरित्र आहे आणि ते R. अश्विन आणि सिद्धार्थ मोंगा यांनी लिहिलेलं आहे. पर्यायामध्ये कोण आहे? फक्त R. अश्विन. म्हणजे पर्याय 2. R. अश्विनचं नाव नसेल तर सिद्धार्थ मोंगा आणि दोघांचं असेल तर दोघांचा पर्याय निवडणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 37. द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? मित्रांनो, द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट हे पुस्तक आहे ते अरुण शौरी यांचं आहे. कोणाचं आहे? अरुण शौरी. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38. रतन टाटा अ लाईफ या बहुचर्चित चरित्राचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, रतन टाटांच्या आयुष्यावर रतन टाटा अ लाईफ हे पुस्तक लिहिलेलं आहे थॉमस मॅथ्यू यांनी. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 1. थॉमस मॅथ्यू यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? रतन टाटा अ लाईफ. प्रश्न क्रमांक 39. ऑर्बिटल या नुकत्याच प्रकाशित झालेल्या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? मित्रांनो, ऑर्बिटलच्या लेखिका आहेत समांथा हार्वे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 40. राष्ट्रीय अन्न महामंडळाचे म्हणजेच FCI चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आता मित्रांनो, आपण रेशन घेतो रास्त भाव धान्य दुकानामध्ये, तर या ठिकाणी हा जो सर्व व्यवहार आहे तो कोण सांभाळतं? तर FCI सांभाळतं, म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सांभाळतं. आणि मित्रांनो, सध्या याचे अध्यक्ष म्हणून रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3. रवींद्र कुमार अग्रवाल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 41. केंद्रीय माहिती आयोगाचे नवे मुख्य माहिती आयुक्त कोण बनलेले आहेत? या ठिकाणी पाहायचं तर राजकुमार गोयल हे भारताच्या केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणजेच चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर बनलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 राजकुमार गोयल. प्रश्न क्रमांक 42. नितीश कुमार यांनी नुकतीच बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेतली आहे? मित्रांनो, नितीश कुमार हे नुकतेच 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. 10व्यांदा यांनी शपथ घेतलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 43.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे म्हणजे नालसाचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? या ठिकाणी पाहायचे नालसाचे नवीन अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती विक्रमनाथ म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे। प्रश्न क्रमांक 45 केंद्रीय सतर्कता आयोगात नवे सतर्कता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, भारताचे नवे व्हिजिलन्स कमिशनर म्हणजे सतर्कता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची निवड करण्यात आलेली आहे, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे। प्रश्न क्रमांक 46 भारतीय मानक ब्युरो म्हणजे BIS चे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो, BIS चे नवे महासंचालक म्हणून संजय गर्ग यांची नियुक्ती डिसेंबर 2025 मध्ये करण्यात आलेली होती म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3 संजय गर्ग। प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजे NIA चे नवे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? मित्रांनो, NIA चे नवे महासंचालक कोण बनलेले आहेत? राकेश अग्रवाल हे बनलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 आहे। प्रश्न क्रमांक 48 खंजर हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? मित्रांनो, खंजर हा संयुक्त लष्करी सराव आहे तो भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3। आता यासंबंधी आणखी महत्त्वाची माहिती कोणती असणार आहे तर ती पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया। प्रश्न क्रमांक 49 2026 मध्ये आसाम येथे पार पडलेल्या भारत किर्गिस्तान खंजर संयुक्त लष्करी सराव ही कितवी आवृत्ती होती? आता या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, या सरावाला सुरुवात कधी झालेली आहे? 2011 साली आणि मित्रांनो 2026 मध्ये याची 13वी आवृत्ती पार पडलेली आहे। कुठे पार पडली? आसाम मध्ये पार पडली म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 3 13वी आवृत्ती पार पडलेली आहे। प्रश्न क्रमांक 50 जागतिक कर्करोग दिन वर्ल्ड कॅन्सर डे कधी साजरा केला जातो? दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2। आता मित्रांनो 2026 ची वर्ल्ड कॅन्सर डे ची थीम काय होती? युनायटेड बाय युनिक। ठीक आहे, युनायटेड बाय युनिक ही 2026 च्या जागतिक कर्करोग दिनाची थीम होती। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत। जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरे समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आहेत ते आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर सोडवायला दिले जाणार आहेत, त्यामुळे जर तुम्हाला हे सर्व प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत तर आपलं पेड टेलिग्राम चॅनल जॉईन करा। त्यासाठी काय करायचं आहे तर आपला 60 रुपयांचा 30 प्रश्नपत्रिकांचा संच खरेदी करायचा आहे। तुम्हाला फ्रीमध्ये त्या पेड चॅनलमध्ये ॲड केलं जाईल। चला तर मग, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही अभिप्राय असतील तर कमेंट करा आणि जर आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र।